नमस्कार अमरावती। सांस्कृतिक भवन येथे 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। 18 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या या मेळाव्यासाठी हजारो धनगर समाज बांधवांनी उपस्थिती लावली। विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, अकोल्याचे माजी आमदार हरिभाऊ भदे, नागपूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोडे, डॉक्टर कमलताई गवई, दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मान्यवरांचा शाल, मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। धनगर नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। उपवधू वर परिचय मेळावे समाजासाठी नव्हे तर इतर समाजासाठीही आदर्श ठरतात, असे प्रतिपादन राम शिंदे यांनी केले। 15वा राज्यस्तरीय मेळावा हा पार पडतो आहे आणि अमरावतीची जनता निश्चितच ही सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि या सांस्कृतिक शहरामध्ये धनगर समाजाच्या या वधूवर परिचय मेळाव्याच्या मध्ये आपल्याला अनुरूप जोडीदार मिळावा म्हणून सगळ्याच्या पालकांना देखील उत्सुकता आहे। आयोजन समिती देखील चांगली काम करते। मला वाटतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीच्या माध्यमातून महिलांचं देखील अतिशय उत्कृष्ट असं संघटन देखील आहे। मला वाटतं माझा आपण सत्कार समारंभ केला त्यावेळेस देखील आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतात, लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते आणि म्हणून एकूणच अशा चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजाची इतर समाजाच्या पुढे आदर्श निर्माण होतो आणि चांगलं काम करण्यासाठी आपल्याला एक चांगली संधी प्राप्त होते आणि ते काम या राज्यस्तरीय परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आपण करतात। मेळाव्यादरम्यान समाजातील युवक युवतींनी आपला परिचय देत सहभाग नोंदविला। समाजाच्या तीव्र भावना जे आहे ते एसटी आरक्षणाचे आहे। लग्नाचे काय जाता होईल तर नंतर होईल, नाही झालं तरी काय होणार, पण आरक्षण पाहिजे। आणि आरक्षण साहेब बोंडे साहेब हे तुमच्या हातात आहे। दिल्लीला जा, ऑर्डर काढा, देऊन टाका यांना, काय दिवस। आज आपण पाहिलं असेल इतकं सुंदर नृत्य इथे सादर केलं। याचा अर्थ धनगर समाजाने आपली संस्कृती कायम टिकून ठेवली, आपले व्यवहार कायम टिकून ठेवले। पण त्यावेळेला जेव्हा परकीय आक्रमण होत होतं, त्या परकीय आक्रमणात विचाराचं आणि संस्कृतीचं जे आक्रमण होतं ते मोठ्या प्रमाणात नुसतं धनगर समाजाचं नाही तर संपूर्ण हिंदू समाजावर जे आक्रमण होत होतं तर ते अहिल्यादेवी होळकरांनी थांबवलं। त्याच्यामुळे धनगर समाजासाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान मधल्या हिंदू समाजासाठी अहिल्यादेवी होळकर ह्या पूजनीय आहे। आज माणूस चंद्रावर पोहोचला पण कुटुंबात आणखी पोहोचलेला नाही। लग्नाच्या नंतर असंख्य अशी उदाहरणं आहेत की जिथे मनभेद होतात आणि कुटुंब संपुष्टात येतं। त्या दृष्टीने आपल्याला मनोमन चिंतन करण्याची गरज आहे। आणि या सर्वांचा पाया जो आहे ती आहे वैचारिक प्रगल्भता। वधूवर जर प्रगल्भ असतील, एकमेकांना समजून घेणारे असतील तर पुढं काही जे काही होतं ते चांगलंच होतं। पण हे करत असताना तुमच्या आमच्या बुद्धीच्या निकषावर तपासून आपण हे संशोधन केलं पाहिजे, या संशोधनातून निवड केली पाहिजे। लग्नविधीच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा आहेत। आता इथं म्हटलं की लग्न मुहूर्त काढला जातो पण लग्न मुहूर्त पाळल्या जात। मुहूर्त ज्या दिवशी आपलं वधू वर संशोधन होईल आणि अनुरूप जोडी बनेल तो खरा शुभ मुहूर्त।
त्यांची मनं जुळल्यानंतर हा संसार सुखाचा होण्याची शाश्वती जेव्हा येते आणि त्यानंतर आपण जेव्हा यांचं लग्न लावतो तो खरा शुभ मुहूर्त. मुहूर्ताच्या पाठी लागतो आपण. सकाळचं लग्न संध्याकाळी होतं. पत्रिकेच्या मागे लागतो धनगर समाज. धनगराचा आणि पत्रिकेचा संबंध काय? एक वेळ धनगराचा आणि मेंढराचा संबंध असेल. हे पत्रिका कुठून आली? पत्रिका जुळत नाही म्हणून अतिशहाण्यांची लग्न मोडलेली आहेत. पत्रिकेपेक्षा आरोग्य पत्रिका काढा, ती जास्त महत्वाची. आणि हे करत असताना नकार देण्यासाठी पत्रिकेचं जे कारण सांगितलं जातं तो खोटेपणा असू नये. लग्नाच्या मुहूर्तावर जेव्हा आपण लग्न लावतो त्या मुहूर्तालाच नंतर दोष. आताच जो विषय आमचे नेत्यांनी बोलले की वधूवर मेळावा किंवा पत्रिका हे सर्व गोष्टी जरी आहेत तरी आज आपल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. रिझर्वेशनचा प्रश्न आहे, परंतु आपला समाज आणि एकत्रितपणा हा 100% या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे हे निश्चित मी सांगतो. माझा संबंध साहेब आपल्या समाजातल्या जवळपास 70-80% लोक इथे बसलेले आहे. मी नावानं आणि ते मला नावानं ओळखतात. एवढा माझा संपर्क या आपल्या समाजामध्ये आहे. कारण की वर्गपेशामध्ये बरेच वर्ष सर्व्हिसेसमध्ये असल्यामुळं बऱ्याचशा लोकांशी संबंध आला आहे. परंतु प्रत्येक जण आज अमरावतीमध्ये एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करत आहे. आपलं सुद्धा लक्ष अमरावतीवर चांगलं आहे.